समानार्थी शब्द आपण बघत होतो. बघा पुढे हत्ती, नाग, गज, सारंग, कुंजर. हातला समानार्थी शब्द आहे बाहू, भुज, पाणी, कर, हस्त. आता पाणीचा न ची विलंटी पहिली आहे, म्हणजे हातला जो पाणी शब्द वापरतो त्याला न ला पहिली विलंटी येते. हरिण, हरिणचा समानार्थी शब्द आहे सारंग, कुरंग, मृग. हृदयला समानार्थी शब्द आहे अंतर, अंतकरण, हिरित. सुरुवातला समानार्थी शब्द आहे प्रारंभ, आरंभ, आदी. सूर्याला समानार्थी शब्द आहे सविता, भास्कर, रवी, मित्र, आदित्य, अर्क, भानू, दिनकर, दिनमणी. हिरमोट, हिरमोट बघा आपण म्हणतो माझा हिरमोट झाला, त्याला समानार्थी शब्द आहे विरस. अनुरक्ता, अनुरक्ता म्हणजे प्रेमात पडलेली. त्यानंतर कटीला समानार्थी शब्द आहे कंबर. खळला समानार्थी शब्द आहे दुर्जन. खळ म्हणजे दुर्जन. मिठी म्हणजे मिठीला समानार्थी शब्द आहे आवड. व्युत्पत्ती म्हणजे उगम. वर्म रहस्य. अपत्य मूल. पक्षपात असमदृष्टी. अभिजात उच्च दर्जाचा. बघा अभिजात म्हणजे काय, उच्च दर्जाचा. निबर बोथट झालेला. वराह डुक्कर. बघा वराहाला शब्द आहे समानार्थी डुक्कर. प्रमेय सिद्धांत. प्रमेयला सिद्धांत हा शब्द आहे. वैरणला ज्वारीचे ताटे समानार्थी शब्द. तमोगुणी म्हणजे शीघ्रकोपी. आयव्यय म्हणजे जमा खर्च. उद्धृत करणे स्पष्टीकरण देणे. उद्धृत करणे स्पष्टीकरण देणे. तोरा, तोरा म्हणजे रुबाब. आपण तोराला रुबाब असं म्हणतो. राबता वर्दळ. विवंचना काळजी. विहित उचित. विहित म्हणजे काय, उचित. अहर्निशी रात्र दिवस. शिव परमात्मा. गडणी मैत्रीण. गडणीला मैत्रीण हा समानार्थी शब्द आहे. ललाटी, ललाटी म्हणजे काय, कपाळी. मिश्किल खोडकर. कांती सतेज त्वचा. कांती म्हणजे काय, आपली जी त्वचा असते सतेज त्वचा म्हणजे कांती. मुखस्तंभ गप्प राहणारा. मुखस्तंभ म्हणजे गप्प राहणारा. चतुराई हुशारी. शिंगार साज शृंगार. भरती पुढे जाणे. अंमलात शुद्ध. असे हे समानार्थी शब्द आहे. आपण जर बघितलं तर बाळासाहेब शिंदेचं हे टेटसाठी जर पुस्तक आपण उपयोगात आणलं, त्याचा अभ्यास केला तर आपल्याला निश्चितपणे फायदा होईल.